महाराष्ट्राचा महाउत्सव अर्थात गणेशोत्सवाला अवघा एक दिवस राहिलेला आहे आणि आपण पाहतोय सोलापुरातील या टिळक चौक परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात गणपतीचं जे साहित्य आहे त्याचबरोबरीने महालक्ष्म्यांचं जे साहित्य आहे ते विक्रीसाठी या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे। आपण जर पाहिलं तर संपूर्ण बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात गर्दी जी आहे ती या सर्व वस्तू खरेदींसाठी झालेली आपल्याला पाहायला मिळते। खरं तर काही वेळापूर्वीच पाऊस या ठिकाणी येऊन गेलेला आहे, मात्र असं असताना लोकांची गर्दी जी आहे ती पूर्णतः बाजारपेठमध्ये आपल्याला पाहायला मिळते। खरं तर उद्या गणपतीची प्राणप्रतिष्ठापना जी आहे ती होणार आहे आणि तत्पूर्वीच या ठिकाणी शोभेच्या त्याचबरोबरीने ज्या आकर्षक सजावट जी आहे गणेशोत्सवाच्या दरम्यान घराघरातल्या गणपतींसाठी देखील केली जाते आणि त्याचेच हे साहित्य जे आहे त्या ठिकाणी या बाजारपेठेमध्ये आपल्याला पाहायला मिळते। आपण जर पाहिलं तर वेगवेगळ्या वस्तू या बाजारपेठेमध्ये या विक्रीसाठी ठेवण्यात आलेल्या आहेत। मोठी गर्दी या बाजारपेठेमध्ये झालेली आहे। आपण पाहिलं या उजव्या बाजूला जर का तर महालक्ष्मीसाठी लागणारे जे मंडप आहेत ते आता रेडीमेड मंडपसुद्धा या ठिकाणी विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आलेले आहेत। खरं तर महिलांसाठी गणेशोत्सवासोबतच जी महालक्ष्मीचं जे आगमन असतं 3 दिवस या महालक्ष्मी जे आहेत ते गौरी गणपती ज्या आहेत ते आपल्या घरामध्ये विराजमान झालेले असतात आणि त्याच्याच सजावटीसाठी महिला वर्ग जो आहे तो मोठ्या प्रमाणात या बाजारपेठेमध्ये येतो। आपण जर पाहिलं आकर्षक अशा मुखवटेसुद्धा या ठिकाणी महालक्ष्मीचे विक्रीसाठी ठेवण्यात आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। खरं तर सोलापूर शहरातील ही खूप मोठी बाजारपेठ आहे। सोलापूर शहरच नव्हे तर जिल्हाभरातून महिला वर्ग जो आहे तो मोठ्या प्रमाणात या ठिकाणी या महालक्ष्मीच्या निमित्ताने खरेदी करण्यासाठी या सोलापुरातील टिळक चौक परिसरामध्ये येतात, मधला मारुती परिसरामध्ये येतात आणि हा संपूर्ण उत्सव जो आहे तो आता पुढचे 10 दिवस चालणार आहे। मात्र असं असलं तरी नागरिकांचा त्याचबरोबरीने विशेषतः महिला भक्तांचा उत्साह जो आहे तो अत्यंत शिगेला पोहोचलेला आपल्याला पाहायला मिळतो। कॅमेरामन विजय आवटेसह सागर सुरवसे, TV9 मराठी, सोलापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।